की फक्त मराठ्याचाच उमेदवार देऊ हे नाही सांगितलं त्यांनी. जे आरक्षणाला जे विरोध करतात त्याला तर या इलेक्शनमध्ये तर 100% धोका होणारच आहे. तर त्याच्या मुसलमान असतील, धनगर असतील, इतर कोणी इतर काष्टी असतील तरी द्यायची तयारी आहे. अपेक्षा आहे की 30 तारखेला पाटलांनी भूमिका स्पष्ट करावी. आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी. जो उमेदवार या जो अपेक्षित आहे पक्षाचा तो उमेदवार पडू शकतो. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आत्ता मी कोळगाव या ठिकाणी एका रसवंतीवरती रस घेण्यासाठी थांबलो होतो आणि हे सगळे मंडळी आपण बघू शकतायत. हे आलेले आहेत आंतरवाली सराटी येथून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या 7 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, आता तो मुद्दा ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कसं वळण घेतो आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी या ठिकाणी एक बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान नेमका काय चर्चा झाल्यात आणि सकल मराठा बांधवांनी नेमका काय ठरवलेलं आहे हे आपल्याला आजच्या या चर्चेतून पाहायला मिळणार आहे. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गोविंद रामजी उगले, बरं, गाव कोणतं? हाजीपूर. हाजीपूरचे तुम्ही. बरं, मला सांगा, आज पाटलाच्या सभेला गेले होते तुम्ही? हो, पाटला सभा. सभा म्हणण्यापेक्षा मला वाटतं बैठक बोलवली. बैठक होती. किती लोक होते? 2 लाख असेल जमीन, 2 लाख रुपये. 2 लाख लोक असतील. हा, वर असेल. काय निर्णय झालाय? आणि 30 तारखेनंतर सांग म्हणले काय ते गावगाव जाऊन आपल्या गावात विचार करा काय करायचे काय नाही, कोण ठरवायचे ते ठरलं आणि 30 तारखेला मग बोलू शेवटचं पर्यंत असं तुम्हाला काय दादा. वाटतं, आज मराठा समाज जर लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जर एक उमेदवार दिला, अपक्ष उमेदवार द्यायची चर्चा झाली, आता तुमच्या गावागावातून मत घ्यायचे का? गावागावातून मग घ्यायचे. बरं, जर लोकसभेला एकच अपक्ष उमेदवार दिला तर काय चित्र असेल बीडचं? भीडचं तिचं काय सांगते ते सांगतील ते ठरवतील ना. आज काय सांगते जरांगे पाटील आपण जे सांगतील ते ठरणार ना. नाही, आतापर्यंत तुम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे गेला, हो. पक्षाचा उमेदवार निवडून येईल का मराठ्याचा उमेदवार निवडून येईल? त्याने सांगणार राजकारण जर बघितलं बीडचं राजकारण जरी पाहिलं जे जरांगे पाटील सांगतील तेच होणार ना. आपल्याला पक्षाचं द्यायचं आहे का मराठीत द्यायचं आहे सांगता येईल. आज सांगता येत नाही. अच्छा, 30 तारखेनंतर सांगता येईल. सांगता येईल. हो. काय सांगाल, तुम्ही पण आजच्या सभेला गेला होता. हां, आजच्या सभेला गेल्याच्या नंतर नेमकं काय काय चर्चा झाली? तर चर्चा तिथं लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात झाली. बरं, पण त्यांनी हे सांगितलं की फक्त मराठ्याचाच उमेदवार देऊ हे नाही सांगितलं त्यांनी. त्यांनी सांगितलं म्हणजे इतर सुद्धा जातीचे कोणी हे झाले तर त्याच्या मुसलमान असतील, धनगर असतील, इतर कोणी इतर काष्टी असतील तरी द्यायची तयारी आहे. म्हणजे मराठाच म्हणून नाही. बरं. हां, आणि तो निर्णय 30 तारखेच्या नंतर होईल. जर मराठा समाजाचा एक उमेदवार दिला तर तुम्हाला वाटतं निवडून येईल किंवा बीडची परिस्थिती काय असेल? नाही, चित्र बदलू शकतं. ह्योच येईल असं नाही सांगता येत. फक्त जो उमेदवार या जो अपेक्षित आहे पक्षाचा तो उमेदवार पडू शकतो. हां, आज एक मराठा एक चेहरा म्हणून किंवा मराठा समाजाचा उमेदवार पुढे चाललाय, या हेतून गावखेड्यातल्या लोकांच्या नेमका भावना काय आहेत? भावना नाही, नवीन याला चान्स देणार लोक, त्याच्याकडं कल देईल, पण निवडून येईल याचं नाही सांगता येत. अच्छा. हां, पण येणारा उमेदवार निश्चित पडणार. अच्छा, पक्षाचा उमेदवाराला निश्चित धोका आहे. येणारा उमेदवार पडू शकतो. हा, योग पडू शकतो. हे मात्र निवडून कोण येईल हे सांगता येत नाही. नाही, पण पक्षाचा उमेदवाराला धोका आहे. कोणत्या पक्षाचा? राष्ट्रवादी? नाही, तसं नाही सांगता येत. दोन्ही पक्षाच्या. हो, पक्षाचा, कारण त्यांनी पक्षाची भूमिका जाहीरच केलेली नाही. ह्याच पक्षाला विरोध करा आणि त्या पक्षाला विरोध करा हा नाहीच ना. बरं. हो, तर एकंदरीत चित्र बदलू शकतं. बदलू शकतं 100%. भावनात लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना जरांगे पाटलांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून देणार की पक्षाच्या उमेदवार? जरांगे पाटलांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून देणार, कारण की आत्तापर्यंत जे मराठा समाजाची जी काही हेळसांड झालेली आहे, जे काय विटीस धरलेलं जातं आहे, आता गावागावात जे समजा राजकारण होतं आहे, तर त्या अनुषंगाने बघितलं तर याच्यात जे मराठा समाज जे आरक्षणाला जे विरोध करते त्याला तर या इलेक्शनमध्ये 100% धोका होणारच आहे. आणि जे आता ते फायनल जे निर्णय आहे, समजा त्या जरांगे पाटील सांगतात 30 तारखेला की ठाम निर्णय की कोणाला सोबत म्हणजे मतदान करायचं आहे, अपक्ष द्यायचा आहे का म्हणजे कोणाच्या समजा पक्षाच्या. पाटलांनी तर पक्ष स्पष्ट सांगितलं की कुठल्याही पक्षासोबत जायचं नाही, दिला तर उमेदवार अपक्ष दिला तर 100% समाज मराठा समाज हा पाटलाच्याच पाठीमागे असणार आहे. काय वाटतं, अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो का? येईल ना 100%, कारण की 7.5 लाख मतदान मराठा समाजाचं आहे. त्यासोबत आपला
मुसलमान समाज आहे, आपला धनगर समाज आहे पाटलासोबत, आणि सगळ्याला सोबत घेऊन चाललं तर अपक्ष उमेदवार निवडायला काहीच हे नाही आहे. तर अपक्ष उमेदवार निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? 100% निवडून येईल. आणि 30 तारखेचा आम्ही एक वाट बघतो की पण आता तुमच्याच गाववाले सांगतात की आम्ही पक्षासोबत जाणार आहेत. नाही, आता काय होतं, आता काही निष्ठावंत कार्यकर्ते असतात गावामध्ये 2% 1% 2% जे काय असतील त्यांच्याशी आपण कुणाचं दुमत करू शकत नाही. तुमच्या गावात किती मतदान आहे? सगळं 1,500 मताने 1,500. तर कशी विभागणी होऊ शकते तुमच्या अंदाजे? अर्धा होणार ना. कोणाला जाणार अर्ध मतदान? अर्ध म्हणजे मराठा समाज तो जरांगे पाटलासोबत जाणार, आणि बाकी जे आहे समजा तो मग काही भाजपकडे जाणार, काही राष्ट्रवादीकडे जाणार, काही शिवसेनेकडे जास्त जाणार. मतदान कोणाकडे जाईल? पाटलासोबतच जाणार आहे ना, कारण की वोटिंग मराठीची जास्त आहे, अर्ध्यापेक्षा जास्त मराठा समाज आहे, आणि त्यात भरपूर मराठा समाज पाटलासोबतच आहे. एकंदरीत पाटला एका हाक्यावर पाटलाच्या लाखो लोक आज सभेला येतात. नुसतं तर म्हणजे फक्त लोक आज वाट बघत की पाटला एक ठाम भूमिका घ्यावा, आणि जो पाटील आता 30 तारखेला जे निर्णय येतील तर त्याच्यावर त्याची अपेक्षा म्हणजे त्याची वाट बघत लोक की 30 तारखेला एकदा हे झालं की त्याची फक्त अपेक्षा आहे की 30 तारखेला पाटलांनी भूमिका स्पष्ट करावी. आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी. तर एकंदरीत आपण बघितलं की जरांगे पाटलांच्या आजच्या बैठकीसाठी गेलेले हे सगळे मराठा बांधव आहेत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पाटलांनी उमेदवार दिलेलाच निवडून येईल, परंतु काही जे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतात ते अजूनही आघाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल ते पक्षासोबत देखील काही कार्यकर्ते आहेत. परंतु आता 30 तारखेला नेमकं पाटील काय निर्णय घेत आहेत, सगळ्या समाजातून नेमका काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आज जी बैठक झाली, आजच्या बैठकीत तरी हे ठरलं की गावखेड्यातून लोकांचं मत कळवा की गावागावात लोकांचे काय मतं आहेत, आणि लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाकडनंच नव्हे तर सर्व जातीतील लोकांना उमेदवारी द्यायची. म्हणजे मराठा समाज एकटाच नव्हे तर मराठा समाज सोबत माळे असतील, तिले असतील, धनगर असतील, सगळ्या जातीतील एका उमेदवाराला कुठल्या तरी मतदारसंघामध्ये उभा करायचं, आणि सगळ्यांची एकत्रित निवडणूक करून सगळ्यांना एकत्रित करून ही निवडणूक जिंकवायची. सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवार पुढं करायचे अशी सगळ्यांची भावना आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका कोणाचा उमेदवार निवडून येईल, मराठा समाजाने दिलेला उमेदवार निवडून येईल की भारतीय जनता पार्टीचा येईल की आघाडीचा येईल, याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.